राजकारण म्हटलं की आरोप आणि प्रत्यारोप हे ठरलेलेच। हेच आरोप करताना नेते शेलक्या भाषेचा वापर करतात। कधी प्राण्यांची नावं घेऊनही टीका केली जाते। आता याच पंक्तीत नवा शब्द आलाय आणि तो म्हणजे बोलबच्चन। पाहुयात राजकारणात कोण कुणाला आणि कसं बोलबच्चन म्हणाले या स्पेशल रिपोर्टमधून। राजकारणात बोलबच्चनगिरी जोरात। ठाकरेंची टीका, फडणवीसांचं उत्तर। संजय राऊतांनीही वापरली शेलकी भाषा। बोलबच्चन 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 बोलबच्चन। महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या शब्दाची एंट्री झाली आहे आणि तो शब्द आहे बोलबच्चन, बोलबच्चन आणि बोलबच्चन। तसं झालं असं की शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचा धागा पकडत एक इंग्लिश डायलॉग मारला। पहा काय होता तो डायलॉग। आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कम ऑन किल मी असेल हिम्मत तर या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा। अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची, कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल। झालं। उद्धव ठाकरेंच्या याच डायलॉगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अंगावर पडलेली एखादी पाल झटकावी तसं उत्तर देऊन टाकलं। पहा। शिवसेनेचा ब्रँड कशाला आले तर तुमचं नामोनिशान मिटून टाकेल, येताना ॲम्ब्युलन्स घेऊन जाताना आडवे होऊन जाल असं उत्तर टाकलं। बोलबच्चन भैरवी मी उत्तर देत नाही। बोलबच्चन भैरवी मी उत्तर देत नाही। आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोल लावले। ते ठाकरेंचे फायर ब्रँड नेते असलेल्या संजय राऊतांना कसं बरं आवडेल। संजय राऊतही मग मैदानात उतरले। बोलबच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदी पासून घेतली। नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत। त्याच्यामुळे पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी, थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे। स्वतः देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन, त्याला अजून जमत नाही, उघडे पडतात, आणि आता नरेंद्र मोदीही रोज उघडे पडायला लागलेले आहे। हल्लीच्या राजकारणात नेते एकमेकांना शेलक्या भाषेत टीका करू लागले आहेत। कधी पेंग्विन, कधी उंदीर, कधी माकड। महाराष्ट्राच्या राजकारणाचं जणू प्राणी संग्रहालयच बनून गेलंय। त्यात आता सिनेमातल्या शब्दांचाही शेलका वापरू लागलाय। यातून महाराष्ट्राचं हित किती होणार हा सवाल आहे। शेतमालाला योग्य भाव मिळणार आहे का? बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार आहेत का? हे खरे प्रश्न आहेत, पण लोकांचं मात्र मनोरंजनच होत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।